नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी YouTube चॅनलवर. तर तुमची आणि माझी अशी खूप दिवसांनी भेट होती, कारण की मी सुद्धा खूप माझ्या पेपरच्या याच्यामध्ये बिझी असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण आजपासून तुम्हाला व्हिडिओ बनवते, कारण की विद्यार्थ्यांचे खूप मेसेज येत आहे की सर गायडन्स वगैरे करा, पेपर जवळ आले, 4 सप्टेंबर पासून युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे, अभ्यास कसा करायचा कळत नाही. तर याकरिता आजचा टोटल व्हिडिओ असणार आहे. आता बघा, जवळजवळ पाहायला गेलं 4 सप्टेंबर पासून आपली युनिव्हर्सिटी एक्झाम सुरू होती BMS सेकंड इयरची, आणि आज तारीख पाहायला गेलं तर आजची तारीख आहे 8 ऑगस्ट वगैरे, बरं का. आता या महिन्याची पाहायला गेले तर जवळपास आपल्याकडे 22 दिवस या महिन्याचे उरलेले. 4 ऑगस्ट मध्ये जे काही 1 2 3 आहे, तर हे आपण फर्स्ट पेपरसाठी जो असणार आपला, त्यासाठी रिव्हिजनसाठी आपण म्हणजे अभ्यासासाठी ठेवणार आहे. आता यामध्ये बघा, ह्या महिन्याच्या 22 दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन पण करायची आणि सिलेबस जो काही पेंडिंग राहिला तो सुद्धा आपल्याला काय करायचा, कव्हर करायचा. याकरिता टोटल आजचा प्लॅन असणार आहे. त्यासोबत तुम्हाला स्टडीसाठी शेड्यूल सांगतोय, आणि त्यासोबत आपण काय करतो, नवीन नवीन या चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काहीतरी आपण नवीन घेऊन येतोय. तर त्याबद्दल पण थोडं तुम्हाला आयडिया सुद्धा जाता जाता शेवटी सांगून दे. आता यामध्ये व्हिडिओ सुरुवात करूया. आता यामध्ये बघा, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा सिलेबस आणखी पेंडिंग राहिला, ज्यामध्ये तुमचा रसशास्त्र म्हणा, काहीचा संहिता म्हणा, काहींनी स्वस्त होता आणखी सुद्धा या सब्जेक्टला हात नाही लायला. कारण काय म्हणतात की काय पेपर सोपा असतो, म्हणजे स्वस्त होतं का सिलेबस सोपा आहे, त्यामुळे आम्ही शेवटी करूया विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यावरती सुद्धा आपण बोलूया. आता यामध्ये सुरुवातीला बघा, मेनली कसं आहे, तुमचा ज्या विद्यार्थ्यांचा आणखी सिलेबस कंप्लीट नाही झालाय, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं बरं का, आणि काय विद्यार्थ्यांचा आणखी जे सिलेबस कंप्लीट झाला पण रिव्हिजन वगैरे करायला प्रॉब्लेम येतो, कारण की ऑलरेडी एवढा सारा सिलेबस आहे, हेच संपन्न नाही, मागचं कुठं वाचवा विद्यार्थ्याचा हा प्रश्न आहे ना. कारण की हेच संपत नाही सर, हेच पुढचं आमचं संपन्न नाही, आणि आम्हाला रिव्हिजनला टाइमच भेटत नाही ना. मग आम्हाला रिव्हिजन सुद्धा करायची, कशी करायची ते सुद्धा सांगा. आता यामध्ये बघा, तुमचा आजपासून बघा, आता हा व्हिडिओ जर तुम्हाला 9 ऑगस्ट किंवा 10 ऑगस्टला हातात पडन बरं का, असं गृहीत करा. काही विद्यार्थ्यांना आज मी 8 तारखेला हा व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला 9 किंवा 10 तारखेला हा व्हिडिओ मिळेल. आता यामध्ये मोकळं पाहायला गेलं तर या महिन्याच्या आपल्याकडे जवळजवळ 22 दिवस हातात आहे. 9 तारखेपासून पुढे 22 दिवस या आपल्या महिन्याचे हातात आहे. आता यामध्ये काय करायचं तुम्हाला सांगतो, की मोस्ट ऑफ तुम्हाला 9 ते पुढच्या 9 तारखेपर्यंत जवळजवळ 11 दिवस होता. या 11 दिवसामध्ये तुमचे जे सब्जेक्ट 1 म्हणा, 2 म्हणा, जेवढे सब्जेक्ट 3 म्हणा, त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला दिवस रात्र एक करायचे बरं का. यामध्ये दिवस रात्र एक करायचे, आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं, मोस्ट ऑफ तुमचा सिलेबस तुम्हाला काय करायचं, कव्हर करायचं. हे 9 तारखे 9 ते 9 पर्यंत, सॉरी 9 ते 19 पर्यंत, की तुम्हाला काय 9 ते 19 पर्यंत तुम्हाला काय करायचं, 11 दिवसामध्ये टोटल सिलेबस तुमचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. मोस्ट ऑफ तुम्हाला 70-80% जेवढा तुम्हाला मॅनेज करता येईल तेवढा तुम्हाला करायचं, आणि तुमचा जीव लावून त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, हा सिलेबस मॅनेज करायचा, म्हणजे काय करायचं, कंप्लीट एक प्रकारे करायचं. म्हणजे मोस्ट ऑफ तुम्हाला सांगतोय 11 दिवसामध्ये तुमचा काही सिलेबस पेंडिंग राहिला मध्ये, त्यामध्ये तुमचं स्वस्त राहतं पूर्ण सब्जेक्ट म्हणा, किंवा काही 70 मध्ये काही तुमचा रसशास्त्र 10-20% राहिला असेल, त्यानंतर रोगनिदानचा 20-30% राहिला असेल, त्यानंतर आणखी दुसरा पाहायला गेलं तर संहिताचं काही शेवटचं इंद्रिय स्थान राहिला असेल, विमान स्थान राहिला असेल, तर हे तुम्हाला काय करायचं, या 11 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, कंप्लीट करायचं. आता हा 11 दिवसामध्ये कसं कंप्लीट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो बरं का. त्यामध्ये तुम्हाला मी स्टडी एक टेबल सांगतो बरं का, म्हणजे मेनली कसाच टाइम टेबल मी माझ्या दिवसामध्ये जेव्हा मी सेकंड इयरला होतो तर कसं फॉलो करायचं हे तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो. त्यानुसार तुम्हाला अभ्यास कसा करायचा एक सिंपल समजेल. आता बघा, BMS सेकंड इयरला सब्जेक्ट किती आहेत आपले 6 आहेत, आणि हे जे खूप सिलेबस असल्यामुळे तुम्हाला काय सांगतो, दिवसाचे 6 सब्जेक्ट तुम्हाला कव्हर होणार नाही, गॅरंटी देतो होणार नाही, कारण की सिलेबस खूप मोठा आहे, आणि जर करायला गेले तर तुम्हाला आयुष्यभर जाईल, की कारण की सिलेबसच कंप्लीट नाही होणार ना, कारण की 6 सब्जेक्ट घेतात तर एवढं लोड तुमचं वाचणार. त्यापेक्षा तुम्हाला सांगतो, दिवसात तुम्ही 3 किंवा 4 तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता, किंवा 2 किंवा 3 घ्या, तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार तुम्हाला काय करा, 2 किंवा 3 घ्या, किंवा 3 किंवा 4 घ्या. म्हणजे समजा मेनली तुम्हाला जसं ऍडजस्ट होतंय, तुमचा जसा सिलेबस पेंडिंग राहिला त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता बघा, मेनली तुम्हाला अभ्यास कसा करायचा, ज्या विद्यार्थ्यांना आणखी आयडिया लागत नाही शेवटी कसा अभ्यास करावा, त्या सुद्धा मी तुम्हाला टाइम सांगतो. सकाळी तुम्ही काय करा, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी 6 वाजता उठण्याचा प्रयत्न करा बरं का. एक रफ आयडिया मी सांगतो, 6 वाजता उठण्याचा प्रयत्न करा. जास्त सकाळी पण नाही म्हणत, आणि जास्त काय म्हणतोय की खूप अर्ली पण नाही म्हणतो, खूप लेट पण म्हणत नाही. 6 वाजता उठा सकाळी. आता 6 ला उठले, त्यानंतर तुम्ही 1 तासामध्ये फ्रेश व्हा, आंघोळ वगैरे करा, दात वगैरे घासा, चहा पाणी करा, नाश्ता वगैरे का काहीतरी खाऊन घ्या, सकाळीच काहीतरी खाऊन घ्या. आता यामध्ये काय करायचं, तुम्ही जेवण वगैरे म्हणजे थोडं जेवण बनवायचं, नाश्ता वगैरे करून घ्या सकाळी, आणि 7 वाजता तुम्हाला काय करायचं, अभ्यासाला बसायचं. आता ज्या विद्यार्थ्यांना काही लायब्ररी वगैरे लावली असेल त्यांनी नक्की लायब्ररी वगैरे जॉईन करा. ज्या विद्यार्थी घरी असतील त्यांनी घरी तुम्हाला काय करायचं, टायमर लावायचा, आणि टायमर लावून अभ्यास वगैरे करायला सुरुवात करायची. टायमर तुम्हाला काय करायचं, टायमर लावायचं, आणि टायमर लावून अभ्यास करायला सांगायचं. आता यामध्ये बघा, तुम्ही सकाळी 7 ला जर अभ्यासाला बसले बरोबर, तर 7 ला अभ्यासाला बसले, तुम्हाला काय करायचं, 7 म्हणजे 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, म्हणजे जवळपास 3 तास तुम्हाला अभ्यास करायचा, म्हणजे 7 ते 10 वाजेपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा. आता यामध्ये काय करायचं, तुम्हाला टायमर लावायचा, समोर डोळ्यापुढे टायमर लावायचा, आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्ही 7 ते 8 अभ्यास वगैरे केला, तुम्हाला काय वाटलं 8 वाजता तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं, तर तुम्ही काय करायचं, टायमर पॉज करायचा, आणि त्याचा लॅप वगैरे करायचा. लॅप म्हणजे तिथे राहतं की तुम्ही किती वेळ तुम्ही हे अभ्यास वगैरे केला, म्हणजे किती वेळ तुम्ही हे केलं बसले वगैरे, तर लॅप वगैरे तुम्हाला करायचा, आणि पुढे काय करायचं, अभ्यासाला कंटिन्यू वगैरे. नंतर आलं तर लॅप ओपन, म्हणजे कंटिन्यू तुम्ही पुढे अभ्यासाला वगैरे सुरुवात करायची. मग त्यानुसार तुम्हाला अभ्यासाला
लागेल की ह्या तासामध्ये किती वेळ मी बसलो आणि किती वेळ अभ्यास केला आणि किती वेळ माझं सिटिंग टाइम वगैरे होतं. तर लॅबनुसार तुम्ही करा. सकाळी 7 ते 10 मध्ये तुम्ही एक विषय घ्या हातामध्ये, जो विषय तुम्हाला अवघड जातो, जो विषय तुम्हाला खूप हार्ड वाटतो, की सकाळ सकाळी कोणाला रसशास्त्र खूप अवघड वाटते, कोणाला लागतंत्र खूप हार्ड वाटते, तर सकाळ सकाळी तो सब्जेक्ट स्टार्टिंगला सुरुवातीला तो सब्जेक्टचा अभ्यास करा. कारण की सुरुवातीला तुम्ही तो सब्जेक्टचा अभ्यास केला तर तो सब्जेक्ट तुम्हाला सगळ्यात इझी जाईल बरं का. युनिव्हर्सिटीला सगळ्यात इझी जाईल, कारण की सकाळी माइंड कसं एकदम फ्रेश असतो आणि एकदम आपली जी काही ग्राफ्सिंग पॉवर वगैरे म्हणतो आपण, तर एकदम इझिली तुमचं काय होतं, इझिली तुम्हाला ती कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतं. त्यानंतर तुम्ही 10 वाजेपर्यंत अभ्यास करा. 10च्या नंतर तुम्ही 10 ते 10:30 वाजेवर रिलॅक्स वगैरे करा. त्यामध्ये चहा वगैरे घ्या, थोडा ब्रेक घ्या, पुन्हा एकदा भूक लागली असेल पुन्हा नाश्ता वगैरे करा, रिलॅक्स राहा बनवतं. आता यामध्ये बघा आपण 10 वाजता विषय बोलत होतो. 10 ते तुम्ही 10:30 वाजेपर्यंत रिलॅक्स वगैरे करा. त्यामध्ये तुम्ही पुन्हा चहा पाणी करा, पुन्हा नाश्ता वगैरे करा, काही भूक लागली असेल थोडंफार खाऊन घेऊ. आता काय करायचं, 10:30 पुन्हा तुम्हाला अभ्यास बसायचं आहे. 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत तुम्हाला जवळपास 2.5 तासाचा अभ्यास करायचा. 1 वाजेपर्यंत कन्सिडर करा की 2.5 तासात तुम्हाला पुन्हा अभ्यासाला बसायचं. आता यामध्ये कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे, जो तुम्हाला काय वाटतं की समजा संहिता हा सब्जेक्ट पेंडिंग राहिला, त्यासोबत तुमचा रसशास्त्र राहिला, त्यामध्ये म्हणजे दुसरा जो सब्जेक्ट आहे जो तुम्हाला सेकंड हार्ड सब्जेक्ट वाटतो, तो तुम्हाला सकाळी मॉर्निंग पिरियडमध्ये घ्यायचे. सकाळी मॉर्निंग पिरियडला तुम्हाला जे सब्जेक्ट हार्ड वाटतंय तर ते सकाळचे 2 घ्यायचे. सकाळी आपण 7 ते 10 मध्ये एक सब्जेक्ट घेतला संपवला आणि दुपारी नंतर 10:30 ते 1 मध्ये तुम्ही काय केला, दुसरा सब्जेक्ट काय केला त्याचा अभ्यास केला. समजले. त्यामध्ये तुमचा 2.5 तासामध्ये त्या सब्जेक्ट पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास एका पाहायला गेले तर त्यामध्ये तुमचा 2 सब्जेक्ट चांगले कव्हर होईल. आता काही जण म्हणजे सर कसा अभ्यास करायचा हे पण सांगून द्या. आता यामध्ये काय करायचं, तुम्हाला काय करायचं, डे वाईज तुमच्या आज किती आपण 9 ते 19 म्हटलं ना, तर 11 दिवस आहे. तर 11 दिवसामध्ये एका सब्जेक्टचे तुम्हाला टार्गेट घ्यायचे. आता काही विद्यार्थी समजा आपला रसशास्त्र पेपर 1 आहे. आता रसशास्त्र पेपर 1 मध्ये 13 टॉपिक आहे, बरोबर आहे. आता 13 टॉपिक आहे आपल्याकडे दिवस 11 आहे. तर आपण कन्सिडर काय केलं, जीएमपी वगैरे टॉपिक जर बाजूला ठेवले तर तसे मोठे टॉपिक किती 11 टॉपिक. तर आपण काय केलं, एका दिवसाला एक टॉपिक म्हणजे जे काही पंचवीत कशा कल्पना 1 झालं, कल्पना निर्माण 2 झालं. तर आज 9 ला पंचवीत कशा कल्पना घेतल्या. त्यानंतर 10 तारखेला आपण काय घेतलं की कल्पना निर्माण 2 घेतल्या. त्यानंतर जे काही सिंपल टॉपिक आधारभूत सिद्धांत झालं, परिभाषा झालं, तर एका दिवसामध्ये 2 चॅप्टर उठून टाकले. तर अशा प्रकारे आपण काय करायचं, डे वाईज आपण टार्गेट ठेवायचे. आम्हाला ह्या डेला हे टार्गेट हे चॅप्टर कंप्लीट करायचं आहे, ह्याला हे चॅप्टर कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तसं संहिताचं पण करा की आज मला हे 3 संहिताचे अध्याय करायचे, आज मला हे 4 संहिताचे अध्याय करायचे. तर अशा प्रकारे करताना तर इझिली तुमचा काय सिलेबस लवकर कव्हर होऊन जाईल. नंतर काय करायचं बघा, 1 वाजेपर्यंत आपण झालं. 1 ते 2 तुम्ही काय 1 ते 3 वाजेपर्यंत म्हणतो. 1 ते 3 मस्त चिल करा. 1 ते 2 जेवण करा आणि 2 ते 3 तुम्हाला एक थोडा पॉवर नॅप वगैरे घ्यायचं असेल तर झोपा वगैरे, मस्त रिलॅक्स करा, आराम करा. कारण ऑलरेडी तुम्ही बराच अभ्यास वगैरे केलाय. 3 वाजता तुम्हाला काय करायचं, पुन्हा अभ्यासाला जायचं. पुन्हा अभ्यासाला बसायचं. ज्यांनी लायब्ररी वगैरे जॉईन केलं असेल तर लायब्ररीत वगैरे अभ्यास करा. जे विद्यार्थी घरी असेल त्यांनी घरी काय करायचं की तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट चांगल्या प्रकारे करायचं. त्यामुळे तुम्हाला चांगला एका निवांत जागेवर बसायचं, डिस्टर्ब वगैरे झालं नाही पाहिजे. स्वतःच्या रूममध्ये चांगला तुम्हाला अभ्यास वगैरे करत बसायचं. आणि काय करायचं, मोस्ट ऑफ तुम्हाला यामध्ये खूप कंटाळा येईल मानू शकतो. या दिवसामध्ये खूप कंटाळा होतो, कारण की पेपरचे दिवस असा काळ असतो यामध्ये खूप कंटाळा येतो, खूप त्रास होतो, डिमोटिवेट होतं, स्वतःवर बिलीव्ह राहत नाही की मी एवढा अभ्यास करतोय, माझ्या लक्षात काही राहत नाही, आत्ताच वाचलं होतं, थोड्या वेळापूर्वीच वाचलं, थोड्या वेळेत लिहिलं, पण काय आठवत नाही. मला माहिती आठवत नाही, कारण काय असतं माहिती की हे जे असतं ना, ह्यामधून आपला जे आपण अभ्यास करतो मोस्ट ऑफ एका टाइम म्हणजे आपण जर अभ्यास करतो ना, तर ह्याच्यामधून आपल्याला किती होतं, त्याला जर ते कन्सेप्टचं 10-20-30% नॉलेज भेटतं बरं का. तुम्ही सुरुवातीला फर्स्ट वेळेस ती कन्सेप्ट अभ्यास करता तर तिथं 10-20-30% तुम्हाला पर्यंत अभ्यास नॉलेज भेटतं आणि त्यामध्ये तुम्हाला बाकीचं जे असतं तर माइंड काय करतो, इरेज करून टाकतो. नंतर तुम्ही काय करता, जेव्हा दुसरी रिव्हिजन देते तेव्हा तुमचं ते 10-20% ना तर 30-40 वर जातं. जेव्हा तुम्ही तिसरी रिव्हिजन त्यावर टाकता, समजा तिसरी वेळेस जेव्हा वाचता तेव्हा ते 50 वर जातं. चौथ्या वेळेस जेव्हा वाचता, म्हणजे कोणती गोष्ट जर तुम्हाला माइंडमध्ये परफेक्ट करायची असेल तर कमीत कमी त्याला 4 ते 5 वेळेस तुम्हाला वाचावं लागतं. आता मला तरी वाचावं लागतं बरं का, कारण कोणती गोष्ट मला जर इझिली अंडरस्टँड करायची असेल तर सुरुवातीला जे काही पहिल्या रिडिंगमध्ये थोडंफार नॉलेज भेटतं म्हणजे समजतं वगैरे. नंतर जर परफेक्ट रिटर्न करायचं असेल तर दुसरी रिडिंग करावं लागते. नंतर 3-4 रिटर्न चांगल्या आपल्या काय रिव्हिजन वगैरे झाले माझ्या, तर छान प्रकारे मला काय होतं माइंडमध्ये चांगल्या प्रकारे बसतं. ही कन्सेप्ट असं या पानावर इथे लिहिलेलं होतं. म्हणजे तुम्हाला एकदम जो काही फोटोजेनिक मेमरी तर ही बनवण्यासाठी तुम्हाला किमान 4-5 वेळेस त्या जो काही पेपर आहे, जो काही तुम्ही स्टडी करता त्याला 4-5 वेळेस तरी तुम्हाला वाचावं लागणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला तुमचा सिलेबस कंप्लीट करून घ्या 9 ते 19 मध्ये. आणि त्यानंतर आपला जो काही 19 त्यानंतरचा पिरियड आहे त्यामध्ये मग हे जे काही डे वाईज तुम्हाला म्हटलं 2-2-3-3 तासामध्ये, तर त्या 3-3 तासामध्ये जसा पिरियड सांगतोय त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तसाच हा रिव्हिजनसाठी शेड्यूल वापरायचा बरं का. आता बघा आपण काय बोलतो, जे 3च्या नंतर अभ्यास बोलतात तर 3 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला पुन्हा अभ्यासाला बसायचं. एक सब्जेक्ट घ्या कोणताही तुम्हाला जो हार्ड वाटतो तो पुन्हा 3 तासामध्ये अभ्यास करा. कोणताही जो तुम्हाला हे वाटतो, जसं की तुम्हाला वाटतं की रोग निदान माझा पेंडिंग राहिला तर रोग निदान वगैरे घ्या. तर रोग निदान तुमचा जो वाटतं समजा बरं का, जस्ट एक्झाम्पल, तर तुम्ही तो करा. त्यानंतर तुम्ही पुन्हा 6 ते 6:30 वाजेपर्यंत पुन्हा रिलॅक्स वगैरे करा की यार मी आता फ्रेश वगैरे होणार, थोडं चहा पाणी करणार, बराच वेळ झाला अभ्यास वगैरे करणार, म्हणजे केलाय वगैरे, आता रिलॅक्स होतं 6:30 वाजेपर्यंत. नंतर 6:30ला
पुन्हा बसा, 6:30 पुन्हा बसा, मग 7:30, 8:30, 9:30 वाजेपर्यंत बसा किंवा 10 वाजेपर्यंत बसा. मग 10 वाजेपर्यंत तुम्ही बसले तर 10 वाजेपर्यंत रिलॅक्स वगैरे झालं एकदा, मग आणखी एक सब्जेक्ट अभ्यास केला, 10ला तुमचा संपला. ह्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करायचा बंद करायचा मोस्ट ऑफ दी बरं का, कारण की दिवसभर अभ्यास केलाय दिमाग खूप शार्ट होऊन जातो. म्हणजे मेन प्रकारे काय होतं दिमागामध्ये एवढं सगळं आता दिवसभर वाचलं ना तर काय गोंधळून जाण्यापेक्षा तर तुम्हाला काय करायचं, एवढा अभ्यास झाला बस झाला, आता सफिशियंट आपला 10 वाजेपर्यंत तुम्ही जेवढा काय अभ्यास केला त्यानंतर 10ला तुम्ही घरी यायचं किंवा रूमवर कुठं असताना लॅबून वगैरे 10ला मस्त जेवण वगैरे करा, रिलॅक्स राहा. जेवढा काय अभ्यास केलाय तर 1-1.5 तासामध्ये तुम्हाला पुढे जर वाचू वाटलं तर रिवाईज वगैरे करा, नाही जर वाटलं तर तुम्ही बिंदास वगैरे झोपी जा. आणि जे 11च्या नंतर तुम्ही कमीत कमी 11 वाजता झोपी जा, सकाळी 6ला पुन्हा उठा, 11ला झोपा, 6ला उठा आणि 7 तासात तुमची झोप पूर्ण झाली असेल आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पुन्हा अभ्यासाला लागू शकता. आणखी एक सांगतो, जो विषय तुम्ही अभ्यासाला घेतात, समजा सकाळी सुरुवात आपण रसशास्त्रापासून केली ना तर काल जो रसशास्त्राचा तुम्ही अभ्यास केला होता तर सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये जो तुम्ही 7 ते 7:30 मध्ये अभ्यास करणार आहे तो मागच्या दिवशीचा अभ्यास नक्की करा बरं का. काल कोणकोणते टॉपिक वाचले समजलं, काल तुम्ही जर वाचलं कल्पना निर्माण 1 वाचलं, त्यामध्ये 25 कशा कल्पना पाहिल्या, उपकल्पना पाहिल्या, तर हा अभ्यास तुम्ही दुसऱ्या दिवशी असणार 10 तारखेला समजा, तर 10 तारखेला जे 9 तारखेला वाचले 10 तारखेला एकदम अर्ध्या तासामध्ये एकदा वाचून घ्या. यामध्ये काय काय केलं जस्ट ओव्हरलुक मारायचं, एवढं वाचत नाही बसलं. यामध्ये हे पाहिलं बरं का, स्वरचे होतं, स्वराचे 3 मेथड होत्या, स्वराचे मध्ये असं केलं, निर्माण ही होती, त्यानंतर मॉडर्न आस्पेक्ट हे सांगितलं बरं का, यामध्ये उपकल्पना नाही बरं का, हे झालं. हे असं झालं अर्ध्या तासामध्ये असा प्रकार करायचा, इन जनरल सोडून द्यायचं झालं. नंतर 7:30 वाजता मग जे मेन आपला अभ्यास आहे तर मेन अभ्यासाला सुरुवात करायचं, समजलं. तर अशा प्रकारे कालचं थोडं वाचायचं आणि नंतर आपल्या पुढच्या अभ्यासाला जास्त वेळ द्यायचा. आता यामध्ये तुम्हाला 9 ते 19 तारखेपर्यंत जो सिलेबस पेंडिंग राहिला तो पूर्ण चांगल्या प्रकारे करा, संपूर्ण टाका. 90-70% तुम्हाला काय संपवा. त्यानंतर तुम्हाला जो काही सिलेबस असणार आहे नंतर आपण 20 तारखेपासून आपण 19 तारखेपासून ते पुढच्या 30 तारखेपर्यंत आपण पुढचे 11 दिवस काय करतो, पूर्ण रिव्हिजन वगैरे करतो. यामध्ये पण तुम्हाला आता काय जर सर यामध्ये 4 सब्जेक्ट 2 सब्जेक्ट कसे, आता यामध्ये तुम्हाला सांगतो त्यामध्ये तुम्ही काय जसं तुमचा सिलेबस कंप्लीट होईल चालेल त्यामध्ये तुम्हाला 2 सब्जेक्ट जे आहेत तर यामध्ये तुम्ही अल्टरनेट करू शकतात. कधी तुमचं रसशास्त्र संपलं तर रसशास्त्र जागेवर तुम्हाला द्रव्यगुण टाका, स्वस्तरोत्तर टाका, तर असं अल्टरनेट वगैरे करायचं आणि तुमचा सिलेबस तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि मूड वाईज तुम्हाला जर वाटला समजा दुपारी मला सकाळी रस वाटत नाही तर सकाळी तुम्हाला जो सकाळी फेवरेट वाटतो तो बी वाचू शकता. म्हणजे असं तुम्ही फिक्स ना करू की मला हाच वाचायचा आहे, हाला फिक्स करायचं. तुमच्या डे वाईज तुम्हाला सकाळी कधी रस वाटणार नाही, कधी आगत वाचणार नाही, तर तुम्हाला सकाळी तुम्ही डे वाईज चेंज करू शकता. सकाळी द्रव्य घ्या, कधी असं घ्या, म्हणजे जसा मूड असेल ते सकाळ दुपारी जेवण केल्यानंतर झोप येते तर तुम्ही काय रोगनिदान वाचू शकता, इझी सब्जेक्ट यामध्ये तुम्ही कॉमन वापरू शकतो. तर तुम्ही दुपारून जेवणानंतर हा घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही थोडं सायंटिफिक वेने जर अभ्यास केला तर इझिली तुमचं 100% अभ्यास होईल. म्हणजे 9 ते 19 मध्ये तुमचं सिलेबस पण इझिली संपन आणि पुढच्या 10-11 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल. आता यामध्ये तुम्हाला शेवटी जाता एवढं जे रिव्हिजनचा टाइम टेबल तुम्हाला कळलं असेल, कशा प्रकारे अभ्यास करायचा आणि कशा प्रकारे हे असेल तुम्हाला एक आयडिया कळलं. आता बघा मी काय करतो तुमच्यासाठी डेली काय करतो आपण आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपवरती, त्यासोबत तुम्हाला काय करेल मी की जमलं तर म्हणतो बरं का, जमलं तर तुम्हाला युट्यूबवरती डे वाईज टार्गेट टाकेल, नाही तर तुम्हाला एक मेसेज भेटून देणार आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला की डे वाईज टार्गेट तुम्हाला एवढं टार्गेट असेल की तुम्ही काय करा टाइम जर भेटला तुम्हाला तर तेवढा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. एकदा जाता थोडी रिव्हिजन वगैरे करण्याचा प्रयत्न करा की डे वाईज टार्गेट आपण सुरू करतो. ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास झालाय किंवा जे तुमचे चॅप्टर झाले तर त्या विद्यार्थ्याकरता आपण काय करतो डे वाईज टार्गेट सुरू करतो आपल्या BMS मराठी यूट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला कुठं तरी भेटून जाईल बरं का. डेली टार्गेट वगैरे भेटतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचे टार्गेट असतील तर तुम्हाला ते काय करायचे डेली अभ्यास वगैरे करायचं, रिव्हिजन म्हणा किंवा ज्यांचे रिमेनिंग असेल त्यांनी कंप्लीट वगैरे करायचं. आता त्यासोबत काय करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचा स्वस्तरोत्तर सब्जेक्ट हा बऱ्याच विद्यार्थ्यांना मला माहिती आहे की अनेक विद्यार्थ्यांनी काही जणांना हातच नाही लावला, तर याच्याकरिता आपण पेपर 2 साठी स्वतः मी लेक्चर तुम्हाला टाकणार आहे. स्वस्तरोत्तर पेपर 2 चे आपल्या BMS मराठी चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर भेटणार आहे, युट्यूबला भेटणार आहे आणि याचे नोट्स पण तुम्हाला ॲज इट इज भेटणार आहे. प्रिंट फॉर्म मध्ये नोट्स भेटणार आहे, तुम्हाला भेटून जाते प्रिंट मध्ये, तर तुम्हाला लिहित बसायचं नाही, तुम्हाला ॲज इट इज तुम्ही प्रिंट काढू शकता आणि तुम्ही काय करू शकता हे प्रिंट जे काही नोट्स आहेत म्हणजे शेवटी तुम्हाला पटापट तुमचे लेक्चर पहा, म्हणजे जे काही व्हिडिओ असतील ते पहा आणि नोट्स प्रिंट मारून घ्या. तुम्हाला असं सगळं ॲडजस्टमेंट वगैरे आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे टोटल सगळा कंटेंट आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबत डेली टार्गेट सुद्धा भेटणार आहे. काही विद्यार्थी डाऊट असेल तर माझा पर्सनल नंबर आहे, कॉमेंट सेक्शन आहे, नक्की तर विचारा. हा आपलं चॅनल आहे, सगळ्यांचं चॅनल आहे, नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल. शेवटच्या दिवसामध्ये जेवढे माझ्याकडून जेवढे प्रयत्न होईल तुम्हाला मदत करण्याची तेवढं मी प्रयत्न करेन आणि मला तुम्हाला काही मनात शंका असेल विशंका असेल तर नक्की मला विचारा, त्यावरती आपण 100% यावरती सोल्युशन नक्की आणूया. समजलं. अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की सांगा. असेच जर व्हिडिओ पाहिजे असेल नवनवीन तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समजलं. अशा प्रकारे टोटल आता व्हिडिओ भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.